नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अंगणवाडी केंद्रांना निकृष्ट दर्जाची अंडी वितरण करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत पातळीवर अंड्यांची खरेदी केली जात असून महिलांना व मुलांना पौष्टिक आहार देणे हा आपला मुख्य उद्देश आहे. या योजनेत आपल्याच विभागात त्रुटी दिसून आल्या आहेत. त्यामुळे टास्क फोर्सची स्थापना करून अंडी खरेदीवर देखरेख ठेवण्यात येणार असून सरकारी संस्थांकडूनच अंडी खरेदीचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हादई प्रकल्प तात्काळ सुरू करावा तसेच बेळगाव जिल्ह्यातील तलावांना पाणीपुरवठा करण्याची मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. म्हणावा तसा अद्याप पाऊस न पडल्याने चारा आणि पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे बेळगावला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. यावेळी भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशाचे अध्यक्ष शिवानंद सरदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावच्या नूतन प्रादेशिक आयुक्तपदी एस.बी. शेट्टण्णावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस.बी. शेट्टण्णावर सध्या बेंगळूर येथील हट्टी गोल्ड माइन्स कंपनीचे व्यवस्थापक म्हणून सेवा बजावत आहेत. मूळचे बेळगावचे असलेल्या एस.बी. शेट्टण्णावर यांनी यापूर्वी हावेरी व विजापूर जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली आहे. शुक्रवारी ते नूतन प्रादेशिक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. महिलांसाठी मोफत बस प्रवास सुविधा दिल्यानंतर या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून मंदिराच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. यंदा भाविकांनी 1,37,00,000 अधिक रक्कम देवीच्या दानपेटीत अर्पण केली आहे. देवस्थान कार्यनिर्वाहक अधिकारी एस.बी.पी. महेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शक्ती योजनेमुळे देणगीचे प्रमाण वाढले असून ही रक्कम रिंग रोड आणि वसतिगृहाच्या बांधकामासह भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया यांच्या वतीने आज आणि उद्या संपूर्ण भारतात टॅक्स क्लिनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर बेळगावमध्येही हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात करदात्यांच्या सर्व शंकांचे निरसन जाणकारांकडून केले जाणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बेळगाव CITचे कमिशनर, इन्कम टॅक्स ऑफिसर आदी उपस्थित होते. बेनेन स्मिथ मेथॉडिस्ट पदवी महाविद्यालय आणि जिल्हा रोजगार विनिमय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आज मिनी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन बेनेन स्मिथ महाविद्यालयाचे व्यवस्थापक विजय एलिश यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी रोजगार मेळाव्याबद्दल माहिती दिली. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक रोजगार अधिकारी G.S. कोसरगाव, रविशंकर चन्नाळ, प्रकाश यलकल उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात 10हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर 1000हून अधिक जणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. सालाबादप्रमाणे श्री नामदेव देवकी संस्था, विठ्ठलदेव गल्ली, शहापूर, बेळगाव येथे 673वा संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा बुधवार दिनांक 12 ते शनिवार दिनांक 15 जुलैपर्यंत साजरा करण्यात येत आहे. या निमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उद्या शुक्रवार दिनांक 14 रोजी मंदिर व्यवस्थापन आणि डॉक्टर मुकुंद खटावकर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हाडांची ठिसूळता आणि दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे श्री नामदेव देवकी संस्था शहापूर यांच्यातर्फे कळवण्यात आले आहे. श्री नामदेव देवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 673वा संजीवनी समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी काकड आरती, गणेश पूजन, महापूजा, पोथी स्थापना व श्री नामदेव महिला मंडळाचे भजन या कार्यक्रमांसह लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. उद्या विविध कार्यक्रम होणार असून शनिवार 15 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत काकड आरती व हरिपाठ कार्यक्रम होईल. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील मोकळ्या जागेचा विकास करण्यात आला आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. विकास कामाची रंगरंगोटी केली जात आहे. वाहने सुव्यवस्थित थांबावीत यासाठी पांढरे पट्टे मारण्यात येत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांना व्यवस्थित पार्किंगची सोय व्हावी. बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. रस्त्यावर थांबवण्यात येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जोरडा तालुक्यात चांदेवाडी येथे किंग कोब्राने येथील विठोबा रखुमाई मंदिराजवळ घोरपड गिळल्याची घटना घडली. माणसाची चाहूल लागल्याने सदर साप जंगल वाटेने निघून गेला. खेडोपाडी सध्याच्या हंगामात खेकडे शोधणे, आळंबी शोधणे यासाठी लोक जंगलात फिरत असतात. या विषारी सापाच्या दर्शनामुळे जंगलात जाण्यासाठी नागरिक घाबरत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी येथील JMFC तृतीय न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र तिन्ही खटल्याची सुनावणी पुढे ढकलली आहे. राज्य सरकारकडून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागांवर नव्याने काही जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत रीतसर परिपत्रक पाठवण्यात आले आहे. महापालिकेच्या अप्पर आयुक्तपदी SB दोडगौडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खानापूरच्या तत्कालीन तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांची काडाच्या उपप्रशासकीयपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव बागलकोट रस्त्यावरील सांब्रा गावापर्यंत 6 पदरीकरण होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पुलाची रुंदीही वाढवण्यात येत आहे. बेळ्ळारी रस्त्यावरील पुलाची रुंदी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र आता पावसामुळे हे काम बंद ठेवण्यात आले आहे. आता याचे काम पावसाळ्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे. सीमावर्ती भागात असलेल्या कळविकटे तालुका गडिंग्लज येथे 11 रोजी बंद असणाऱ्या बंगल्यातून सुमारे 35,000चा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी अगदी शिताफीने पकडल्याची घटना उघडकीस आली. दीपक शिवाप्पा तळवार वय वर्षे 22 व अनिल मल्लप्पा तळवार वय वर्षे 21 दोघेही राहणार मस्ती तालुका हुक्केरी अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणाची नोंद हलकर्णी पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.